तर नीट लक्षात घ्या मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांनी शिपाई या पदासाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, 22/4/2025 रोजी नोंदणी व महानिरीक्षक आणि मुद्रांक विभागामध्ये खूप मोठी भरती आलेली होती। गट ड ची ही भरती होती शिपाई या पदासाठीची। त्या ठिकाणी एकूण 284 जागा ज्या आहेत त्या शिपाई पदासाठीच्या भरल्या जाणार आहेत। आणि ही जी काही भरती आहे या भरतीबाबतची आपली जी काही परीक्षा आहे ती परीक्षा कधीपासून कधीपर्यंत होणार आहे याची एक प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामध्ये बघा, ही जी भरती आहे या भरतीची आपली ऑनलाईन एग्जाम जी आहे ती IBPS कडून घेतली जाणार आहे। आणि ही एग्जाम कधी घेतली जाणार आहे? 22/4/2025 ते 16/5/2025 या दरम्यान आपण ऑनलाईन अर्ज भरलेले होते। आणि हे जे काही अर्ज ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले होते त्यांची जी परीक्षा जी आहे ती परीक्षेची तारीख जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे। आणि ती तारीख मित्रांनो 1/7/2025 ते 8/7/2025 या कालावधीमध्ये आपली ऑनलाईन परीक्षा होणार आहे। शिपाई या पदासाठीची ऑनलाईन घेतली जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, आपलं जे काही लॉग इन आहे IBPS च्या पोर्टलवरती आपण आपली जी काही प्रोफाइल क्रिएट करून अर्ज भरलेला होता त्या ठिकाणी आपलं हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुमचा जो काही ईमेल आहे त्या ईमेलवरती देखील हॉल तिकीट पाठवण्यात येणार आहे असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। तर नीट लक्षात घ्या मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांनी शिपाई या पदासाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। 1/7/2025 ते 8/7/2025 या कालावधीमध्ये आपली ऑनलाईन परीक्षा होणार आहे। आणि या ज्या काही परीक्षा आहे शिपाई या पदासाठीची याची तयारी मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत येणार आहेत। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।